नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज बरेच दिवसांनी अमेरिकन मार्केटमध्ये मंदी होती. अगदी कळेल अशी मंदी होती. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 3,551 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे 2,670 कोटीची. फक्त त्यांचा एकच शेअर बोईंग हा मात्र वाढला, कारण उझबेकिस्तान एअरवेजनी 14 ड्रीमलायनर एअरप्लेन खरेदी करणार असं सांगितलं आणि आणखीन 8 प्लेनसुद्धा खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोईंगचा शेअर तेजीत होता, त्यामुळे थोडासा डावला आधार मिळाला. पण टेक्नॉलॉजीचे शेअर मात्र डाऊन होते. अल्कोवा ही जी ॲल्युमिनियमचं उत्पादन करणारी कंपनी आहे, तिने मात्र सांगितलं की हे जे टॅरिफ लावले त्या टॅरिफमुळे मागणी कमी होईल आणि अल्कोवा कंपनीच्या मार्जिनवर, उत्पादनावर सगळ्यावरच परिणाम होईल आणि 800 कोटीच्या आसपास अधिक खर्च कंपनीला करावा लागेल. तर अल्कोवाची सबसिडियरी हिंदाल्को ही भारतात आहे. तर त्यांनी जो गायडन्स दिला किंवा व्यवस्थापनाने जे काही सांगितलं त्याचाही मार्केटवर परिणाम झाला. एनव्हीडीआयचाही शेअर मंदीत होता. ओरॅकलचा शेअरही काल मंदीत होता. क्रूड बघायला गेलं तर 67च्याच लेव्हलवर आहे, पण रुपया मात्र घसरतो आहे आणि लोएस्ट पातळीला रुपया गेला आहे हे आपण पाहिलं. पण त्याचा फायदा फार्मा आणि IT कंपन्यांना मिळत नाही आहे. नाही तर नेहमी रुपया घसरला की फार्मा आणि IT कंपन्या, म्हणजे जे लोक निर्यात करतात त्या कंपन्यांचे शेअर तेजीत असतात. पण यावेळेला वेगवेगळे फाटे फुटलेले आहेत, त्यामुळं ते शेअर तेजीत राहत नाही आहेत. काही बातम्या आहेत त्या बघूया. पहिली बातमी स्विगीची. बाईक टॅक्सी ऑपरेटर रॅपिडो यांच्यामधलं त्यांचं जे होल्डिंग आहे ते 2 स्वतंत्र ट्रान्झॅक्शनमध्ये ते डायव्हेस्ट करणार आहेत किंवा विकणार आहेत. या होल्डिंगची व्हॅल्यू आहे 2,399 कोटी. तर डच बेस्ड MIH इन्व्हेस्टमेंटला 1,968 कोटी रुपयाचे शेअर ते विकणार आहेत आणि 431 कोटी रुपयाचे शेअर सेतू AIF ट्रस्टला विकणार आहेत. आणि इन्स्टामार्टचा त्यांचा जो व्यवसाय आहे त्याची स्वतंत्र सबसिडियरी स्थापन करणार आहेत. त्यामुळे स्विगीचा शेअरकडे आज लक्ष दिलं पाहिजे. HCL टेक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ॲग्रीमेंट त्यांनी रिन्यू केलं आहे. ॲक्झो नोबल इम्पेरियल केमिकल कंपनी 5% स्टेक ॲक्झो नोबलमधला विकणार आहे. ब्लॉक डीलच्या माध्यमातून 3,261 रुपये 80 पैसे अशी याची फ्लोअर प्राईस ठेवली आहे आणि हे एकंदर डील 742.7 कोटीचं होण्याची शक्यता आहे. कालची जी क्लोजिंग प्राईस होती त्याच्या 4% डिस्काउंटवर हे डील होईल आणि 30 दिवसाचा म्हणजेच 1 महिन्याचा लॉक इन पिरियड असेल. म्हणजे पुन्हा 30 दिवसाच्या आत इम्पेरियल केमिकल कंपनी स्टेक विकू शकणार नाही. बजाज इलेक्ट्रिकल्स मॉर्फी रिचर्ड्स ब्रँड आणि त्याच्या संबंधातली सगळी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे राईट्स
घेणार आहेत। हा ब्रँड ते आयर्लंड जनरल इलेक्ट्रिककडून 146 कोटीला घेणार आहेत। टॉरेंट पॉवर, न्यू झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि न्यू झोन पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यातले शेअर त्यांनी 211 कोटीला घेतले, म्हणजेच 11,95,110 शेअर्स त्यांनी घेतले। 49% स्टेक हा न्यू झोन पॉवर न्यू झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधला घेतला आणि न्यू झोन पॉवर प्रोजेक्ट्समधला 30 लाख शेअर्स त्यांनी घेतले, म्हणजे 100% स्टेक घेतला। म्हणजे एकातला 49% स्टेक आणि एकामधला 100% स्टेक टॉरेंट पॉवरने घेतला। इन्फोसिस, सनराईज बरोबरचं कोलॅबोरेशन त्यांनी वाढवलं आहे। दिलीप बिल्डकॉन, केरळमधला इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रोजेक्ट 1,115 कोटीसाठी ते लोएस्ट बिडर ठरलेत। मिंडा कॉर्प, इलेक्ट्रिकल व्हेकल कंपोनंटचं उत्पादन 2026च्या सुरुवातीला सुरू होईल असं कंपनीने सांगितलं। हॅवेल्स, लॉईड कोलर्स रेफ्रिजरेटर फ्लिपकार्टवर मिळू लागतील 18,990 रुपयाला असं हॅवेल्सने सांगितलं आहे। सोनाटा सॉफ्टवेअर 2025-26साठी मायक्रोसॉफ्ट AI बिझनेस सोल्युशन इनर सर्कल अवॉर्ड कंपनीला मिळाला आहे। AI बिझनेस सोल्युशन इनर सर्कल अवॉर्ड हे सोनाटा सॉफ्टवेअरला मिळालं। लेमन ट्री, आंध्र प्रदेशात 44 रूमची नवीन प्रॉपर्टी त्यांनी घेतली आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश इथे सुद्धा प्रॉपर्टी त्यांनी साईन केली आहे। माझगाव डॉक, ग्रीनफील्ड शिपयार्ड डेव्हलप करण्यासाठी तामिळनाडू सरकारबरोबर करार केला आहे। आज कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील, अजूनही डॉलर इंडेक्स 97च्या पातळीवरच आहे। डॉलर कमकुवत होतोय, त्यामुळे मेटल शेअरमध्ये तेजी आहे। अगदी कमॉडिटी मार्केटमध्ये सुद्धा कॉपर, निकेल, स्टील, ॲल्युमिनियम सगळ्या गोष्टी तेजीत आहेत। आणि हे जे शेअर तेजीमधले किंवा मंदीमधले दिले ते बातम्यांच्या अनुषंगाने किंवा टेक्निकल्सच्या चार्ट्सच्या अनुषंगाने दिलेले असतात। पण एखादी बातमी आधीच माहीत होते किंवा अंधुकशी आयडिया असते, त्यामुळे तो शेअर आधी वाढलेला असतो। आज बातमी उघड झाल्यानंतर सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी व्हायला सुरुवात होते। त्यामुळं त्या दृष्टिकोनातून आपण त्या बातमीकडे आणि त्या शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे। आधी तेजीचे शेअर पाहूया। संवर्धना मदरसन, REC, अशोक लेलँड, इंडसइंड बँक, लेमन ट्री, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पेटीएम, स्विगी, JSW स्टील, माझगाव डॉक्स, श्री लोटस डेव्हलपर्स, टॉरेंट फार्मा, मिंडा कॉर्प, दिलीप बिल्डकॉन,
ABFRL मॉर्गन स्टॅनलीनी 131 एवढा टार्गेट दिलं आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स, हॅवेल्स, NMDC, दीपक फर्टिलायझर, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन म्हणजे HCC, SBI कार्ड, कॅनरा बँक, अडाणी पोर्ट, व्हील्स इंडिया, MTAR, GMDC, जिंदाल सॉ, माझगाव डॉक्स, टॉरेंट पॉवर, इन्फोसिस, हिंदुस्तान झिंक, थर्मॅक्स, सुब्रोस, GSPL, AU स्मॉल फायनान्स बँक, मॅक्स म्हणजेच मॅक्स फिनान्शियल आणि स्विगी. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सध्या निफ्टीपेक्षा बँक निफ्टी चालू लागला आहे आणि सरकार बँकांमध्ये काही सुधारणा करण्याची शक्यता आहे. बँकांमध्ये जे फॉरेन इन्व्हेस्टर्सची लिमिट आहे 20% ती कदाचित वाढवण्याची शक्यता आहे. म्हणजे सरकारचा स्टेक 51% राहीलच, पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची लिमिट वाढवली तर त्यांना गुंतवणूक करता येईल. तर काही सुधारणा बँकांमध्ये सरकार करेल असं बोललं जात आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये काही अंशी तेजी दिसते आहे, तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टी जास्त कम्फर्टेबल सध्या तरी 2 दिवस जाणवतोय. आज बघूया काय होतं आहे ते. नमस्ते.